सगळ्यांचे परत एकदा स्वागत. मी प्रगती आचरेकर, अध्यक्ष आहे स्वामी आधार वर्धिनीची. मी एक थोडक्यात माहिती सांगते की 2015 साली शेतकरी आत्महत्या हा जो प्रश्न महाराष्ट्रात ज्वलंत होता, तर तेव्हा जी मुलं होती आत्महत्या केलेल्या मुलांची, त्यापासून या संस्थेची सुरुवात झाली. 2020 ला जेव्हा लॉकडाऊन आला तेव्हा गव्हर्नमेंटचा रूल आला की आश्रम सगळे रिकामी करा. आश्रम रिकामी करून मुलांना काही काही ठिकाणी पाठवण्यात आलं. पण 2020च्या एंडला ही गव्हर्नमेंटनी परमिशन दिली. तर आत्महत्या मुले केलेली जी 18 वर्षाची झालेली त्यांना आपण आणू शकलो नाही. पण नशिबाने ही आदिवासी आता जी मुलं आहेत त्यातली 90% मुलं ही आदिवासी आहेत. आणि सुकड आंबा म्हणून एक गाव आहे आपल्या डहाणूच्या जवळ, तिथली जास्त मुलं आहेत आणि बाकीची जी मुलं आहेत ती या आजूबाजूच्या पाड्यातून आलेली आहेत. इथे जे अंबिस्तेला शाळेत ज्या मुलं जातात तिकडच्या प्रिन्सिपलचा इथे खूप मोठा वाटा आहे की त्यांनी या मुलांना इथे आणलं. ऍक्च्युअल आमच्या जी आहे ती 12वीची आश्रम शाळा आहे, अंबिस्ते शाळा आहे. पण तरी सुद्धा त्या प्रिन्सिपलनी इथल्या मुलींना आणि मुलांना, कारण इथे फक्त मुलगे आहेत, तर त्यांनी मुलींना पण इथे पाठवलं आणि कधी कधी त्या मुलींबरोबर त्यांचे भाऊ पण आज आमच्याकडे आहेत आणि अशी 32 जण आज आमच्याकडे शिक्षण घेत आहेत. आणि गेल्या इथे जेव्हा आम्ही शिफ्ट झालो, पहिला आमचा वज्रेश्वरीला होता आश्रम, पण वज्रेश्वरीला भरपूर पाणी यायचं आणि खूप मग धावाधाव व्हायची. तर 20 सालापासून ही बाबांची जागा आम्ही घेतलेली आहे. ती आमची आता भाडेतत्वावर आहे. मार्च 26 साली आमचं त्याचं भाडं संपत आहे. बघूया आता स्वामींच्या कृपेने आम्हाला पुढची जागा पण मिळेल. आणि सगळ्यात आम्हाला इथे मुलाची साथ जी लागली ते आमचे मॅनेजर जे पहिल्या दिवसापासून ह्या मुलांबरोबर आहेत ते विजय पवार आणि त्यांची मिसेस अदिती पवार. आणि या दोघांपेक्षाही आम्हाला विशेष सहाय्य लाभलं ते ह्यांच्या दोन्ही मुलांचं, की 5 वर्षापूर्वी प्राजक्ता आणि वंश, प्राजक्ता आणि वंश उभा राहा. कारण मोठी माणसं ऍडजस्ट होतात, काही का म्हणून काही पोटा पाण्यासाठी आपण ऍडजस्ट करतो, पण इथे मुलांनी ऍडजस्ट होणं, की जी विरारला कॉन्व्हेंट मध्ये मुलं जात होती ती इकडे ह्या ग्रामपंचायतीच्या शाळेत जायला तयार झाली. म्हणून त्यांच्या आई वडिलांना हे खूप शक्य झालं इकडे येणं आणि आम्हाला पण खूप बरं झालं. बरं, हे मॅनेजर म्हणजे फक्त मॅनेजर नाही आहेत, तर ते चांगलं उत्तम शेफ आहेत आणि इंटरनॅशनल शेफ आहेत की ज्यांनी ओमान मस्कत इथे हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आमचा मुलांचा जो हेल्थचा प्रॉब्लेम आहे तो पण सुटला की मुलांना अतिशय छान जेवण ते करून देतात. तर तुम्ही तर नंतर जेवणाचा आस्वाद घ्याल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर जसं आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनाने करतो, तसं मी मुलांना विनंती करते की एक गणेशाचं गाणं, एक नेहमी आपण जे ऐकतो ओंकार प्रधान वगैरे, तर तसं हे गाणं नाहीये. या मुलांनी इथेच कुठेतरी ऐकलेलं गाणं आणि त्यांना ते आवडलं म्हणून ते म्हणतात. तर मी मुलांना विनंती करते की गणेश वंदना त्यांनी सादर करावी. लाव तुझ्या